हो काकू, हो इतक्या हळू चिरलात तर स्वयंपाक व्हायला दिवस उजाडेल. कुठली फिल्म बघताय? नाही खूपच इंटरेस्टिंग दिसते. तुम्हाला काय करायचंय? मी काहीही बघेन. तुम्हाला वेळेत जेवण मिळालं म्हणजे झालं ना? हो का? नाही तुम्हाला गरज पडल्यावर लगेच बोलता आणि मी बोलल्यावर त्रास होतोय का आता? ऐका ना, मिटलंय ना भांडण. नाहीतर राहू दे, तुमचं तुम्ही मागवा आणि जेवा. हो, एक काय ते कन्फर्म सांगा हो, नंतर तुम्हीच म्हणता बाहेरचं नको वगैरे. आणि समजा मी मागवलं आणि मला काही त्रास झाला तर परत तुम्ही दिलेलं ओव्याचं पाणी प्यावं लागणार. नाही नकोच मला ते. ओव्याच्या पाण्यामुळेच पोट बरं झालं होतं तुमचं. आता उगीच मला बोलायला लावू नका. नव्हते बोलत ना मी, तेच बरं होतं. हो हॅलो 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 मी नाही बोललो, तुम्ही बोलायला आलात म्हणून बोललो. मी नव्हताच आवाज दिला. नाही खोटं बोललेलं चालतं वाटतं तुमच्या संस्कृतीत. बघा मी खोटारडी नाहीये. कन्व्हिक्शनच नाहीये तुमच्या बोलण्यात काकू. उगीच कटकट करू नका हो. मी करतोय? नाही तुम्हाला लवकर जेवण हवंय ना? या चिरा. सगळी कामं काय मी एकटीनेच करायची असं कुठे लिहून ठेवलेलं नाहीये. तुम्ही चिरून द्या, बाकीचं मी बघते. माझ्या तोंडाकडे काय बघताय? जमतं ना तुम्हाला कांदे चिरायला? चिरा चिरा, पटपट चिरा. कापलं 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 रक्त येते रक्त कापलं कापलं कापलं. बघू, माझंच चुकलं. उगीच दिलं तुम्हाला चिरायला. थांबा, हळद आणते मी. तुम्ही आता काय केलं? मी काय केलं? सगळं या सुरीने केलंय. खरं सांगा हा. शेड तर सेम आहे. हो काय? तुम्हाला लाज वाटत नाही ना हो? किती पॅनिक झाले होते मी, किती घाबरले होते. मला वाटलं तुम्हाला माझ्यामुळे लागलं का काय. काही जाऊ दे, काही उपयोगच नाहीये तुमच्याशी वाद घालून. विषय असा आहे की काम करायचं नव्हतं तर तसं सरळ सांगायचं ना. एकतर मी इथे महत्वाचं काम करते, पण तुम्हाला कळत कसं नाही हो? एकतर ऑफिस मधलं ते कारस्थान कोणी केलंय हे सगळं मला शोधून काढायचंय आणि तुम्ही इथे बोट रंगवत बसल्यात. हो काकू, हो श्वास घ्या जरा. हो किती बडबडताय. सुसाट सुटली तुमची ट्रेन. एक मिनिट. तुम्ही ऑफिसचं फुटेज घरी घेऊन आलात? हो. वा, बाहेरचा चहा बदलला वाटतं. वर्क फ्रॉम होम. मस्करी करू नका हो. मला खरंच काही सुचत नाही. एकतर ती सानिया आत गेलेली दिसते, पण आत जाऊन तिने काय केलं ते दिसत नाहीये. आणि दुसरं बाकीचं कोणी आत गेलं असेल तर तेही दिसत नाहीये. एक मिनिट बघू. अहो गॅसवर. एक मिनिट. हसायला काय झालं? कॉमेडी फिल्म सुरू आहे का? हो हसू नाही तर काय करू. हो तुम्हाला एवढंही कळलं नाही. एक मिनिट एक मिनिट.
हे बघा, हा इथे सानिया आल्याचा टाइम, करेक्ट. आता सानिया इथून गेल्याचा हा टाइम. आहे ना, आहे ना, टाइम मध्ये गडबड. कुणीतरी मधलं फुटेज डिलीट केलंय काकू. ए भगवान. मग आता काय करायचं? आता काय, चला. कुठे? ज्यांनी कोणी माझ्या आई विरोधात हे सगळं घडवून आणलं त्यांची कबर खोदायला. बापरे, अहो गाडी चालवता का विमान? काय पद्धत आहे गाडी थांबवायची? काकू, हे विमान नसलं तरी मी पायलट आहे. सो चिल. हो का? बर, मला सांगा, एवढ्या रात्री आपण कुठे आलोय? का भीती वाटतेय? चिल, माझ्याकडून तुम्हाला कसलाही धोका नाहीये. आणि तसं काही असतं तर तशी संधी होती माझ्याकडे. हा चिलपणा पुरे झाला. सांगा ना, आपण कुठे आलोय? कशाला इतकी काळजी करताय? कम विथ मी. या या, उतरा. हा बोका पण ना सस्पेन्स सस्पेन्स खेळत राहिलाय. सरळ सांगायला काय जातं देव जाणे. काकू, इथे कुठे घेऊन आलात मला? एक मिनिट. हॅलो वॉचमॅन. वॉचमॅन, वेकअप. त्यांना कळलं तुमचं इंग्लिश. वॉचमॅन, उठा. कोणी कोणी साहेब? बसा बसा बसा. ऐका ना, कुठे आलोय आपण? मग असे तुम्ही त्या वॉचमनला पैसे दिले आणि त्यांनी आपल्याला आत सोडलं. इथे काय करतोय आपण? त्या वॉचमनला मी नेहमीच पैसे देतो. तुम्ही कसं आपल्या ऑफिसच्या वॉचमन साठी पंखा लावून त्याला आपला माणूस करून घेतलात, अगदी सेम तसंच. अगदी तसंच नाही. एखाद्या माणसाला माया लावणं आणि पैसे देऊन विकत घेणं यात खूप फरक असतो. ते सगळं सोडा, पण इथे काय करतोय आपण? उगीच तुम्ही काहीतरी कराल आणि तुमच्यामुळे मी त्यात फसेन. काकू, घाबरण्यासारखं काही नाही. मग असे चोरासारखे कशाला आपण आत आलो? का करताय हे सगळं? मी जे काही करतोय ते माहेरच्या चहासाठी करतोय, कळलं? ठीक आहे, तसं असेल तर मग मी फसले तरी चालेल. मॅडम साठी मी काहीही करायला तयार. फसायची काही गरज नाहीये. जे काम करायला आलोय ना ते लवकर आटपा. एक मिनिट. सगळे झोपा काढतायत. हो, उठा उठा. तुम्ही? मीच राजवर्धन मोहिते. हो, ओळखलं तुम्हाला, पण तुम्ही आत्ता इथे? माझं तुमच्याकडे छोटंसं काम आहे. आमच्या कंपनीचं जे सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड होतं त्याचा जो बॅकअप क्लाउड कम्प्युटिंगने तुमच्या सर्व्हरवर स्टोअर होतो त्याचा मला डिरेक्ट ऍक्सेस हवाय. असं काय करता सर? विदाउट परमिशन ऍक्सेस नाही देता येत. हो का? माझ्या कंपनीचं फुटेज तुम्ही मलाच नाही देणार? तसं नाही, ठीक आहे, या कंपनीच्या मालकालाच फोन करतो. इतक्या रात्री त्यांना फोन करणं बरं दिसत नाही म्हणून डिरेक्ट आलो होतो. अर्जंट काम होतं. नाही, ठीक आहे, त्यांना फोन करतो. तुमचाही फीडबॅक देता येईल मला. हा, नको नको सर, नको, त्याची काही गरज नाहीये.
मी देतो तुम्हाला फुटेज, पण कधीचं हवंय? परवाचं. बरं. मला हे फुटेज हवंय ताबडतोब. हो. तो हा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये मी ऑल्टरला दिलेला ड्रेस होता. मला माहित नव्हतं की मोहितांच्या घरात त्यांच्या सुनेवर सुद्धा संशय घेतला जाऊ शकतो. आदित्य, काय झालं? नाही म्हणजे तू असा चेहरा पाडून का बसलायस? काही नाही. काही नाही? असं कसं काही नाही? काहीतरी नक्कीच झालंय आदित्य. हे बघ आदित्य, तुझा असा पडलेला चेहरा बघून मला बरं नाही वाटत आहे रे. प्लीज सांग. हे बघ, लग्नाची बायको आहे की नाही तुझी मी? सांग चल, काय झालं? ओके, लेट मी गेस. काय झालं असेल? आय थिंक तुला वाईट वाटतंय. म्हणजे आपल्या बायकोला आपण अडकवता अडकवता राहून गेलो. करेक्ट? म्हणजे आपली बायको ऑफिस मधल्या अंमली पदार्थांच्या प्रकरणात अडकली असती, म्हणजे कसं तू जगासमोर सांगायला मोकळा झाला असतास की बघा माझी बायको कशी माहेरचा चहाच्या जीवावर उठली म्हणून. सानिया, काय सानिया? आदित्य, सगळ्या जगासमोर तुला माझं नाव बदनाम करता आलं असतं ना, ते तुला करता नाही आलं. त्याचं वाईट वाटतं ना तुला? पण आदित्य, एक खरं सांगू का रे, मला ना तुझ्यासाठी खूप वाईट वाटतंय रे. हे म्हणजे कसं बेटर लक नेक्स्ट टाइम असंही मला म्हणता येत नाहीये रे आता तुला. इनफ सानिया. काय ना? तुझा ना आता तुझ्या बायकोवर ट्रस्ट उरलाच नाहीये. हं? कुठे गेलं ते प्रेम, तो विश्वास कुठे गेला आदित्य? ते प्रेम, तो विश्वास हा नक्की कुठे गेलाय, कुठे हरवलाय? त्याची शहानिशा करण्याची खरी गरज तुला आहे सानिया, मला नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तूच एकदा नीट विचार कर. मी विचार करू? त्याच्यापेक्षा तूच एकदा विचार कर ना आदित्य, की तू तुझ्या बायकोशी कसं वागतोयस याचा. सानिया, तू किती साळसूतपणाचा आव आणलास ना, तरी मला खात्री आहे हे कारस्थान नक्की तूच केलेस. फक्त माझ्या हाती पुरावे लागत नाहीत इतकंच. आणि पुरावे वगैरे सोड ग सगळं बाजूला. जगाशी खोटं बोलशील सानिया, पण स्वतःशी किती दिवस खोटं बोलणार आहेस? स्वतःशी खोटं म्हणे आणि कसला पुरावा? पुरावा वगैरे काही मिळणार नाहीये तुला. आणि हो आदित्य, बसायचं असेल ना तर बस तोंड लटकून. मला काय करायचंय? कॉपी व्हायला थोडा वेळ लागेल. ठीक आहे. सर, एक रिक्वेस्ट होती. म्हणजे मी तुम्हाला हे फुटेज देतोय, तर प्लीज कोणाला सांगू नका. डोंट वरी अबाउट इट. नाही सांगणार मी कोणाला. प्लीज पटकन दे. थँक्यू. सर, तुम्ही उभे का? बसा ना.
नाही, इट्स ओके, इट्स ओके. असं काय करता सर? तुम्ही पहिल्यांदा आलाय. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? नाही, खरंच नकोय. तुम्ही प्लीज मला पटकन फुटेज द्या. ऍटलिस्ट सिगरेट तरी. बर. तोपर मी कॉफी करतो. मला असं वाटतं मॅडमना हे सगळं सांगायला हवं. मी फोन करू का त्यांना लगेच? पेशन्स काकू. हॅव पेशन्स. पुढे काय करायचंय ते मला चांगलंच माहिती आहे.